बेळंकी इथे चोरट्यांचा धुमाकूळ, 2 मोटारसायकली नेल्या चोरून. मिरज तालुक्यातील बेळंकी येथील चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान बेळंकी येथील 2 दुकानांमध्ये चोरी व 2 मोटारसायकल चोरीची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 3 जुलै रोजी पहाटे 2च्या सुमारास बेळंकी येथील बस स्टँड समोरील अशोक दंडवडे यांच्या अजित किराणा स्टोअर्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी पार व कटरच्या साहाय्याने खिडकीचे दोन्ही ग्रिल कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानाच्या पाठीमागील बाजूस बिटांचा काही थर रचला होता. या थरामुळे चोरट्यांना आत प्रवेश करणं सोपं झालं. चोरट्यांनी या साहाय्याने दुकानामध्ये प्रवेश करून आतील काही किरकोळ खाद्यपदार्थांच्या वस्तू चोरी केल्या. याचबरोबर बस स्टँडच्या पाठीमागील बाजूस बेळंकी विकास सोसायटीच्या दुकान गाळ्यामधील महेश मेडिकल या प्रमोद मगदूम यांच्या मेडिकल दुकानाचे शटरचे दोन्ही बाजूचे कडी-कटर व माशन्य लोखंडी साहित्यांच्या मदतीने तोडून काढली. यानंतर शटर उचकटून दुकानाच्या आत प्रवेश केला व प्रवेश करून दुकानातील 4.5 ते 5,000 रुपये रोख रक्कम व अन्य काही खाद्यपदार्थांच्या वस्तू चोरी केल्या. यामध्ये चोरट्यांच्या हाताला फारसं काही लागलं नाही. ही घटना आज पहाटे 2 ते 2:30च्या सुमारास घडली. दोन्ही दुकानांमध्ये चोरी करतानाचे CCTVमध्ये चित्रीकरण कैद झालंय. या दोन्ही दुकानांच्या चोरीबरोबरच बेळंकी येथील ज्योतिर्लिंग चौक इथं भाड्याच्या खोलीत राहत असणाऱ्या मैशाळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याही 2 मोटारसायकली चोरी झाल्यात. यामध्ये HF डॉन या कंपनीच्या 2 गाड्या चोरीस गेल्या असून शिवाजी पांढरे यांची ही शाईन मोटारसायकल चोरट्यांनी हँडलचे लॉक तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न केला, पण ही गाडी सुरू न झाल्याने ग्रामपंचायत समोर टाकून पलायन केले. या तिन्ही मोटारसायकली एकाच ठिकाणी होत्या. या तिन्ही मोटारसायकली चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. मूळ ठिकाणाहून काही अंतरावर या मोटारसायकली आणण्यात आल्या होत्या. मात्र शाईन मोटारसायकल सुरू न झाल्याने ही मोटारसायकल तिथंच टाकून पलायन केले. घटनेची माहिती बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी देताच तातडीनं घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. याआधीही बेळंकीमध्ये अनेक मोठ्या चोरीच्या घटना घडल्यात. यामध्ये जिल्हा बँकेमध्ये 2 वेळा चोरीचा प्रयत्न झाला असून स्टँड परिसरामध्ये अनेकदा चोरीच्या मोठ्या घटना घडल्यात. ग्रामीण पोलिसांनी आवाहन करून देखील अद्याप गावामध्ये CCTV नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत चाललंय.